नमस्कार, माझे नाव हिमांशु धवन आहे आणि आजच्या व्हिडिओत मुख्यतः एक विषय आहे ज्यावर रुग्णाला संदेह आहे। शंका वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। त्यांनी विचार केला नाही की हा हायड्रोसील किंवा व्हेरिकोज सील असणार असे। बराच गोंधळ उडाला आहे। दोन्हीतरी सील समाविष्ट आहेत काय आहे हे माहित नाही। तुम्हाला थोडं अवघड भाषेत माझ्या बोलायचे आहे। पहिल्यांदाच आपण उजव्या बाजूला एक चित्र बघू शकता। तो स्क्रीनवर दिसतो। उजव्या बाजूला एक प्रतिमा दिसते जो हायड्रोसीलची आहे आणि डाव्या बाजूला व्हेरिकोसीलची प्रतिमा पहा। आता मध्येच तुम्ही दोघांही चित्रे व्हिडिओ थांबवा आणि ध्यानाकरता पहा। आता बघा, उजव्या बाजूला पहा। आम्हाला हायड्रोसीलची प्रतिमा मिळत आहे आणि हायड्रोसील आहे अंडकोश लटकलेला आणि फुललेला दिसतो। अगं, आणि जर डाव्या बाजूला पाहिलंतर व्हेरिकोसीलमध्ये नसांची सूज होते। त्यामुळे ज्या नसतंतूंना सूज येते त्यामध्ये व्हेरिकोसीलमध्ये फुलतात आणि जर तुमच्या अंडकोशात संपूर्णपणे सूज आलेला असेल तर ती पूर्णपणे जाड होत चालली आहे आणि त्यावर तुम्हाला काही लाल रंग दिसतो तर ते हायड्रोसील बनते। दोघांमध्ये काय प्रॉब्लेम आहे? People don't really understand it because a lot of people, even their gym trainers, say this: water can enter your lower body. पाणी भरले जाईल, त्यांना पाणी भरून नाही। त्यांचा अर्थ व्हेरिकोसील असा आहे। जर आपण समर्थकाशिवाय जास्त वजन उचलत असाल तर ते हायड्रोसील असणार नाही। असल्याने ते हायड्रोसील नाही होणार। लोकांना अज्ञानपणे आहे। ते म्हणतात की जर मी जास्तीत जास्त वजन उचलला तर ते व्हेरिकोसील होईल, हायड्रोसील नाही। ते हायड्रोसील नाही, हे व्हेरिकोसील आहे। व्हेरिकोसील मुळात आहे। जर तुम्ही प्रतिमा पाहू शकत असाल तर त्यात तुम्ही पाहता येता की त्यांच्या नसतन सुजतात, ज्यामुळे जळजळ होते आणि त्यामुळे तुम्हाला दुखतो। हायड्रोसीलमध्ये रुग्णाला कमी वेदना होतात किंवा कोणाच्याही बरोबरीने नाही। येथे एक द्रव संग्रह आहे, त्यामुळे तुमचा अंडकोश फुलतो। तुम्ही चित्रात पाहत आहात की अंडकोश सुजलेला आहे। आता ही सुजलेली अंडकोशामुळे सूज होतो का? येथे थोडे द्रव जमत असल्यामुळे सूज होत आहे। जमावटामुळे आजूबाजूच्या भिंतीची भीती फुलते, त्यामुळे तो अधिक सुजलेला दिसतो आणि इथे तुमच्या नसांच्या आतील भिंती खराब होऊ लागतात। अशा कारणे व्हेरिकोसीलमध्ये फुलावा होतो, ज्यामुळे तुम्हाला वेदना होतात। हेच मूळ कारण आहे। आता तुम्हाला दोन्ही गोष्टी समजल्याची झाली असेल। आता आपण हायड्रोसील आणि व्हेरिकोसील साफ केले असेल। आता रुग्णाला हायड्रोसील वाचवण्याचे कसे करावे हे त्याला ओळखायचे आहे, किंवा व्हेरिकोसील कसे बरे करावे। पहा, व्हेरिकोसील ठेवण्याचा मार्ग वेगळा आहे। व्हेरिकोसील दूर करण्यासाठी आपण आपल्या रक्ताच्या प्रवाहावर काम करावं लागेल। तुम्हाला तिथलीवरील सूज घटवायची आहे। तुम्हाला तिथल्या वेगांची सुधारणा करावी लागेल। आता हायड्रोसीलमध्ये द्रवपदार्थांचा संग्रह आहे, तर द्रव काढण्याच्या बरेच मार्ग आहेत। हायड्रोसील कसे बरे करायचे हे आपण उपचारात पाहिले असेलच। हायड्रोसीलसाठी तुम्हाला काही अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात। जर जास्त द्रव संचलन असेल तर ते इंजेक्शनने काढून टाकावे लागेल। हायड्रोसील बरा करण्याचा हा एक मार्ग आहे, कारण जर जमलेला द्रव पदार्थ असेल तर कशामध्ये तो उपचार करणार? ते पाण्यासारखे कोरडे पडेल असे काही नाही। असे कोणतेही औषध नाही जे ते कोरडे करेल। आपण ते वाढण्यापासून रोखू शकता, पण ज्याला नुकसान झाला आहे तो थांबवू शकता। द्रव तयार होऊ नये म्हणून आपण अँटीबायोटिक्स घेतले आहे। आता आपण द्रव संकलन कसे पुनर्प्राप्त कराल? त्यामुळे आयुर्वेद किंवा होमिओपॅथ ह्यांनी इथे काही प्रमाणात काम करतात। जर ते फार मोठं झालं नसेल तर होमिओपॅथ किंवा आयुर्वेदाने ते बरे करण्याची शक्यता नाही। येथे आयुर्वेद किंवा होमिओपॅथ काही हद तक कार्य करतात। हे काही द्रव सुटका लावते आणि काही प्रमाणात उपचार करते। सर्व मर्यादा नसतात। इथे ते काही प्रमाणात मॅनेज केलं जातं आणि सहज हाताळलं जातं। जिथे सौम्य हायड्रोसील तयार होत आहे, जिथे थोडे हायड्रोसील तयार होत आहे, त्याचे व्यवस्थापन केले जाते। पण जर हायड्रोसील खूप वाढत असेल तर आम्ही काहीतरी तिथले द्रव काढून टाकायचं लागेल। दुसरीकडे व्हेरिकोसीलमध्ये त्याच्या माध्यमातून वेदना फैलते, पण हायड्रोसीलमध्ये आम्हाला कोणतेही विकिरण वेदना नाही होते आणि हायड्रोसीलच्या तुलनेत व्हेरिकोसील बरा करणे हे थोडं सोपं आहे। कारण संसर्गामुळे तुम्हाला कोणत्याही संक्रमणामुळे काही अडचण नाही याची गोष्ट आहे। इथे कोणत्याही समस्येसाठी तुम्ही अँटीबायोटिक घेऊन बरे होण्याची गरज नाही।
येथे मुख्यतः आपल्या रक्ताची धार विकट होते, ज्यामुळे रिफ्लक्स उत्पन्न होत आहे आणि रिफ्लक्सेसमुळे ते भिंतींचे अधिक नुकसान करत आहेत आणि त्या भिंतीच्या नुकसानीमुळे तेथे सुजणं होतं आणि त्या जळजळीमुळे आपल्या नसामध्ये वेदना पसरतात आणि ते कुठे जाते? तो तुमच्या पायाच्या तर्फ जाईल, खाली जाईल आणि तुमच्या पोटात येतो. आता येथे आम्ही काय उपचार करावे ते हा आहे की आपला रक्तप्रवाह चांगल्या पद्धतीने चालू राहावा. तेथे रिफ्लक्स तयार होत नाही आणि आपण धीरे धीरे त्या सुजाला कमी करत आहात आणि तुम्ही जसे करत आहात. माझा अर्थ आहे, मला ज्या पद्धतीने म्हणायचे नाही की ज्या कारणामुळे वारंवार तुमच्यावर अंगावरच्या दुखत असताना त्यांची सर्व गोष्टी थांबवा. जसे बक्स मेजर कप्सच्या कारणाने व्हेरिकोसिलमध्ये रुग्णांना अधिक दुखणे दिसतात. त्यामुळे बचण्याचे व्यवस्थापन करावे लागते की बचके तयार होऊ नयेत. जेव्हा जेव्हा तुम्ही पोटाचा दाब लावता, अक्षरलेखन जास्त करता, त्यामुळे किंवा जास्त दाब लावल्यास काय होईल? दबाव निर्माण होईल, तर ते आपल्या नसाकडे जाईल आणि यामुळे जळजळ आणि वेदना होईल. हा तुमच्यासाठी एक मार्ग आहे जो मी जवळजवळ स्पष्ट केला नाही. त्याचे उपचार तुम्हाला दोन्हीमध्ये मिळतात, आयुर्वेद आणि होमिओपॅथी. आणि जर तुम्ही दोन्हीतर्फे पूर्णपणे निराश झालात असाल आणि तुम्हाला काहीही मिळत नसेल, तर तुम्हाला एक आशा आहे की तुम्ही कधीही शस्त्रक्रियेसाठी जाऊ शकता. बट बिफोर that, I always suggest trying alternative medicine, whether ITS Ayurveda, homeopathy, or any other option available. शस्त्रक्रियेसाठी जाऊ नका आणि शस्त्रक्रियेची योजना बनवू नका, कारण थोडंतरीत एका शंका द्या जेणेकरून तुमच्या व्हेरिकोज वेदनेशून्यपणे उपचार केला जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही समजला असाल तर कृपया शेअर करा. त्यासोबतच तुम्ही तपासू शकता की व्हेरिकोजमध्ये रिकव्हरी आहे की नाही आणि हायड्रोसिलमध्ये थोडी रिकव्हरी आहे की नाही. तुम्ही अहवाल पहा आणि तपासू शकता. जर तुम्ही वैकल्पिक औषधांच्या दिशेने पाहत असाल तर तुम्हाला रोगाची निवड मिळू शकते. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्ते.